नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, संतोष देशमुख यांचा जो खून झाला त्यावेळेस पासून तपास यंत्रणेवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते की तपास यंत्रणा किंवा पोलीस हे आरोपींना सापडत नाहीयेत, पोलीस आरोपींना मदत करतायत आणि हे दिसून सुद्धा आलेलं होतं. काही ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये सिद्ध झालेलं होतं. आरोपी सोबत चहापाणी कशा प्रकारे पोलिस घेत आहेत हे सगळं सिद्ध झालेलं होतं. परंतु हे जरी बीड पस्तोर सीमित असलं किंवा बीडच्या पोलिसांनी किंवा केजच्या पोलिसांनी या सगळ्या आरोपी सोबत चहा पिलेला असला किंवा या सगळ्या आरोपींचे संबंध या खेडेगावापुरते संबंधित असले तरी सुद्धा तपास यंत्रणा जी देशाची असते किंवा महाराष्ट्राची असते त्या तपास यंत्रणेनं दाखवून दिलेलं आहे की अशा प्रकारचे लोक नसतातच. हे लोक म्हणजे फक्त भ्रष्टाचारी काही ठिकाणी असतात, परंतु याच्यामध्ये जर सखोल चौकशी करायची म्हटलं किंवा सरकारनं जर याच्यामध्ये फुल परमिशन जर सीआयडीला यासाठीला दिली तर आम्ही चौकशी अशा प्रकारे सुद्धा करू शकतो असं तपास यंत्रणांनी दाखवून दिलेले. तर नेमकं घडलंय काय आणि आरोपपत्रामध्ये नेमकं असं काय आहे ज्या गोष्टीमुळे या आरोपींना आता फाशीची शिक्षापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण चॅनलवर असेच वेगवेगळे धाकड मुद्दे येत राहत असतात. तर मंडळी, आपल्याला माहित आहे संतोष देशमुखांची ज्या वेळेस पासून हत्या झाली त्या दिवशीपासून महाराष्ट्रातील लोक न्याय मागत होते आणि सांगत होते, लोक सोशल मीडियावर सांगत होते की वाल्मिक कराड हाच मेन सूत्रधार आहे, हाच मुख्य सूत्रधार आहे. वाल्मिक कराडाशिवाय दुसरा कुठलाही सूत्रधार आणि जरी असला तरी सुद्धा तो मुख्य सूत्रधार अजून लोकांच्या मनात आहे, परंतु ते लोक बोलून दाखवत नाहीयेत. सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत आणि वेगवेगळ्या नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे याच्यामधला मुख्य आखा हा वाल्मिक कराड जो आहे त्याच्या वरचा आका हा लवकरात लवकर बाहेर पडला पाहिजे मंत्रिमंडळाच्या, आणि मंत्रिमंडळाच्या बाहेर पडून लवकरात लवकर या संतोष देशमुख जो खून त्यांनी केलेला आहे त्या खुनामध्ये या आरोपींना फाशी व्हायला पाहिजे अशी लोकांची आता जनभावना झालेली आहे. तर याचं कारण म्हणजे संतोष देशमुख यांना मारतानाचा व्हिडिओ हा तपास यंत्रणेकडे आलेला आणि त्या व्हिडिओमध्ये आरोपपत्रामध्ये असं मांडलेलं, त्या व्हिडिओ मधून पुढे आलेलं असं आहे की संतोष देशमुख यांचे कपडे काढण्यात आले आणि कपडे काढण्यात आलेले असून त्यांना वेगवेगळ्या अवजाराने हत्याराने त्यांच्यावर वार केले गेलेले आणि ते इतके क्रूरपणे केले गेलेले. हे सगळे वार करत असताना त्यांनी कशा प्रकारे आपल्या सहकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉल केला होता आणि तो व्हिडिओ कॉल ते लाईव्ह बघत होते कशा प्रकारे संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर होते आणि संतोष देशमुखांना कशा प्रकारे हे लोक मारतायत हे व्हिडिओ कॉलद्वारे ते सांगत होते. आणि हे घडल्यानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली, सगळं झालं, परंतु लोकांची जनभावना अशी होती की लवकरात लवकर फाशी तर द्यायलाच पाहिजे. परंतु तपास यंत्रणेवर सुद्धा सवाल उपस्थित झालेले होते. तपास यंत्रणा आपलं काम चोख करत नाही अशा प्रकारचं बोललं जाऊ लागलं होतं. परंतु तपास यंत्रणेनं दाखवून दिलेलं आहे की सगळे पुरावे, वाल्मिक कराडचे 3 आयफोन आणि ती स्कॉर्पिओ गाडी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे टी शर्ट, संतोष देशमुख यांचे कपडे, कशा प्रकारे त्यांनी कपडे फाडून त्यांच्या पाठीवर वार केले, गुडघ्यावर वार केले आणि पुऱ्या शरीरावर त्यांच्या वेगवेगळ्या अवजारांनी वार केले गेलेले आहेत अशा प्रकारचं त्याच्यामध्ये नमूद आहे. आणि जो विष्णू चाटेचा मोबाईल होता, जो विष्णू चाटेनं भीतीपोटी फेकून दिला अशा प्रकारच्या काही माहिती आल्या होत्या किंवा बातम्या आल्या होत्या, तर त्याच्यामध्ये विष्णू चाटेचा मोबाईल हा त्यांनी स्वतः नष्ट केलेला होता, म्हणजे आरोपींनी स्वतः हा मोबाईल नष्ट केलेला होता असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि वाल्मिक कराड यांना एक आदेश दिलेला होता, तो म्हणजे आपल्या खंडणीमध्ये
जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करा, अशा प्रकारचा आदेश वाल्मिक कराडनं त्याच्या साथीदारांना दिलेला होता आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलेलं होतं. आणि हे सगळं आता आरोपपत्रामध्ये तपास यंत्रणांनी दाखल केलेले आणि मुख्य सूत्रधार म्हणून सर्वात पहिलं नाव जे आहे ते वाल्मिक कराड यांचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा मुख्य आरोपी म्हणून संबोधले गेले तो म्हणजे विष्णू चाटे, हा एक मुख्य सूत्रधार, आणि त्याच्या वरचा वाल्मिक कराड हा एक मुख्य सूत्रधार आहे. अशा प्रकारचं तपास यंत्रणांनी आपल्या आरोपपत्रामध्ये दाखल केलेले. आणि ही सगळी माहिती ही तपास यंत्रणांनी 78 दिवसात नेमकं काय केलं तर याचे पुरावे तपास यंत्रणांनी खऱ्या अर्थाने या आरोपपत्रानुसार दिलेले आहेत. कारण केसचे पोलीस असतील, धनंजय देशमुखांनी जे आरोप केले होते, सुरेश धस असतील किंवा बजरंग सोनवणे असतील यांनी जे आरोप केले होते ते बरेच आरोप हे पोलिसांवर होते. आणि पोलीस सोडता या तपास यंत्रणांनी जर ठरवलं एखाद्या माणसाची चौकशी किंवा एखाद्या प्रकरणाची चौकशी कशा प्रकारे करायची तर तपास यंत्रणा ही चौकशी कशा प्रकारे करते या प्रकरणावरून हे सिद्ध झालेलं आहे. कारण संपूर्ण सखोल चौकशी ही त्यांच्याकडून झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये आता फक्त निकाल यायचा राहिलेला आहे. सगळे पुरावे आलेले आहेत, सगळं काही आलेलं आहे आणि संतोष देशमुख यांना फक्त आता न्याय मिळायचा राहिलेला आहे. सगळी माहिती गोळा झालेली आहे, फक्त आता राहिला तो म्हणजे न्याय. मित्रांनो, हा न्याय लवकरात लवकर मिळावा आणि लवकरात लवकर मिळण्यासाठी वेगवेगळे लोक पाठपुरावा करतायत, वेगवेगळे लोक झगडतायत, रोज बोलतायत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आता हा न्याय कधीपर्यंत मिळू शकतो आणि ह्या आरोपींना फाशी ही होऊ शकते का? हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.